अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंद सिद्ध भगवान की जय। पंचपरमेष्ठींचं स्मरण करून काल आपण पूजापीठिकेचा अर्थ बघितला होता, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारांनी आपण सांगितलं होतं नमोकार मंत्राला अनेक प्रकारांनी म्हणू शकतो आणि त्याचं परत वेगवेगळं फळ पण सांगितलं काय काय। पण आपल्याला फळ काय पाहिजे, त्यांच्यासारखा मी आहे अशी निर्विकल्पता प्राप्त हो, याच्यासाठी म्हणून आपण व्यवहारामध्ये त्या पंचपरमेष्ठींचा आश्रय घेतो। पण निश्चयाने तर आपला आत्माच अरिहंत आहे, आत्माच आपला सिद्ध आहे। आचर म्हणजे चोहोबाजूने स्वतःमध्ये फिरणारा आत्माच आपला आचार्य आहे। वज्रायाणम चोहोबाजूने ध्यान करण्यायोग्य सुद्धा माझा आत्माच उपाध्याय स्वरूप आहे। आणि साधू काय म्हणलं, आत्मानं साधयती रत्नत्रयं साधयती ती साधू। मग जो आत्म्याची साधना करतो, रत्नत्रयाची साधना करतो तोच साधू। त्यामुळं माझा आत्मा रत्नत्रय संपन्न तोच खरा साधू आहे। जेव्हा आपण आत्म्याला जाणतोय, स्वतःला जाणतोय, त्यावेळेस इथं खरा नमस्कार झाला, भाव नमस्कार। आणि व्यवहाराने नमो अरिहंताणं म्हणताना त्या द्वैत नमस्कारामध्ये अरिहंतांना नमस्कार झाला, सिद्धांना नमस्कार, आचार्यांना नमस्कार, उपाध्यायांना नमस्कार आणि सर्व साधूंना नमस्कार केला। तर काल एकाने प्रश्न विचारला होता की जे आपण चत्तारी शरणं पवज्जामी म्हणतो ना, त्याच्यामध्ये शरण म्हणायचं का शरण म्हणायचं? चत्तारी हां, तर चत्तारी शरण नाही आहे, तिथं शरण आहे, कारण ते प्राकृत आहे ना, तर प्राकृतमध्ये शचं स होतं, त्यामुळं चत्तारी शरणं पवज्जामी। मी चार प्रकारच्या चार जणांना शरण जातो, अरिहंतांना शरण जातो, सिद्धांना शरण जातो, साधूंना शरण जातो आणि केवली प्रणीत धर्माला शरण जातो, असं त्याचा अर्थ होता। आणि काय सांगितलं होतं काल, चत्तारी म्हणजे काय, शत्रूचा नाश केलेला आहे असे ते अरिहंत सिद्ध। पुढं जे कर्मांचा शत्रूंचा नाश करत आहेत त्यांना म्हटलं साधू। नाही बाबा, ज्याच्याद्वारे नाश केला जातो त्याला म्हटलं धर्म, केवली प्रणीत धर्म, तो सुद्धा शरण आहे माझ्यासाठी, म्हणजे त्याला म्हणलं चत्तारी। तर चार प्रकारचे जे अरिहंत, सिद्ध, साधू आणि केवली प्रणीत धर्म हे कर्मांचा नाश करणारे, केलेले आणि त्यांच्याद्वारे नाश करण्यायोग्य असं ते स्वरूप आहे। म्हणजे तो धर्मसुद्धा आपल्याला तीच विद्या शिकवतो जे कर्मांचा नाश करण्यामध्ये प्रेरक आहे किंवा निमित्त आहे। तर त्यांनी तर काय सांगायला लागले होते, जे भगवंतांचं पूजन करतो आपण, तर बघितलं होतं परवा आपण एक दिवस की त्या
पूजा ही एक षट आवश्यकामधले एक आवश्यक आहे ना. श्रावकांचे 6 आवश्यक घेतले होते पहिल्यांदा आपण त्या दिवशी. त्यामध्ये देवपूजा हे प्रथम आवश्यक आहे. मग सांगतायत की तुम्ही जे पूजन करता त्याच्या मागं संसारिक लौकिक इच्छा किंवा काही अपेक्षा काहीतरी विचार ठेवून जर पूजन करत असाल तर ते तुम्हाला फलदायी नाही. ह्याच्यासाठी त्यांनी चांगलं घेतलं इथं की ज्याला लौकिकामधली रंच देखील इच्छा नाही तोच भगवंतांचं दर्शन पूजन करण्यामध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये तत्पर होतो आणि त्याच्याच आत्म्याचं कल्याण होतं. और आत्मा के स्वरूप दर्शन के उद्देश्य बिना बाहरी वैभव की वांछा लेकर धर्म कार्य करे तो मी धर्म कार्य तर करतोय, पूजन करतोय, पाप करतोय का पुण्य करतोय? बरं, म्हणजे एक तर पुण्य पापाचा नाश करण्यासाठी आपण त्यांच्याजवळ आलो भगवंतांजवळ आणि भले मिथ्या दृष्टी आहे, भलेही तो काय म्हणायचं भोगी आहे, काहीतरी अपेक्षा घेऊन गेलेला आहे, तरी सुद्धा भगवंतांचं अवलंबन घेऊन जेवढ्या काळपर्यंत विचार चालू आहे, पूजन चालू आहे तोपर्यंत शुभ भाव आहेत. अशुभ भाव नाही येते. ठीक आहे, उच्चाराने म्हणा पण शुभ भाव आहेत ना. आणि जोपर्यंत शुभ भाव आहेत तोपर्यंत पुण्याचा आश्रव बंद आहे. मग त्यांनी विचारतात इथं की जर कोणी जीव भगवंतांचं पूजन करेल आणि करत असताना लौकिक इच्छा करेल, ती इच्छा ठेवून जे काही धर्म कार्य करतो तो कदाचित धनी सुद्धा होईल. काय म्हणते, धनाची प्राप्ती हो अशी जर इच्छा करत असेल तर तो धनी सुद्धा होईल कदाचित. इस भाव में तो वे भी उस संपदा धन संपदा को पाकर धर्म में चित्त, म्हणजे काय म्हणायचंय, धनी होईल या भवात किंवा पुढच्या भवात कुठल्याही भवात होईल, पण ते धन जे मिळालं ते धन काय म्हणायचं त्यांना नियमाने धर्मामध्ये बाधक ठरतं. काय म्हणले, जेव्हा तुम्ही भगवंतांकडे गेलाय आणि तुम्ही पूजन करताय म्हणा किंवा काय भक्ती करताय तर त्याच्यामध्ये जे काय तुम्ही इच्छा ठेवली आहे आणि त्याच्या निमित्तात समजा धन प्राप्त पण झालं तुम्हाला, पण त्या धनाने तुम्हाला काय म्हणायचं नियमाने धर्मकार्यामध्ये अडथळा येणार, ते धर्मकार्य होण्यामध्ये तुम्हाला बाधकच असणार. कसं तर सांगता येत होतं काही, जैसे म्हणजे तुम्ही जेव्हा धनसंपदा प्राप्त झाली अजून व्हायची होती त्याच्यापूर्वी तुम्ही जेवढं इच्छापूर्वक जेवढं भावपूर्वक धर्मामध्ये प्रवृत्ती करत होता ना, आता धन जास्त येऊ लागलं, धनी झाला, आता काय झालं सांगा, इकडचा वेळ कमी झाला, इकडची शक्ती कमी झाली, इकडचा उपयोग कमी झाला, तेवढे भाव पण सुटले आता, म्हणजेच काय झालं ते धन धर्मामध्ये बाधक झालं. म्हणून सांगते कि जैसे अनेक लोगों का यह कहना रहता है कि अमुक आदमी जब गरीब था तब तो धर्म में बहुत चित्त देता था, मगर धनिक हो जाने पर अब मंदिर भी नहीं आता. काय झालं, धनाने काय केलं, धनाने काय केलं नाही, तुमचे जे परिणाम होते ना, जिथं निर्विकल्प राहायला पाहिजे होतं तिथं तुम्ही असे विकल्प केले की त्या धर्माच्या निमित्तात मला सगळ्या सुखसामग्रींची प्राप्ती व्हावी. मग प्राप्ती तर झाली पण नियमाने ती सामग्री तुम्हाला त्या धर्मालाच तोडणारी ठरणार. म्हणून असं धन कधीही इच्छित नसावं आपल्याला. परत वाचू, जैसे अनेक लोगों का यह कहना रहता है कि अमुक आदमी जब गरीब था तब तो धर्म में बहुत चित्त देता था, मगर धनिक हो जाने पर अब मंदिर भी नहीं आता. तो ऐसी स्थिति उसकी होती है कि जिसने पहले धर्म नहीं किया किंतु बाहरी धर्म किया और सांसारिक इच्छा के लिए किया, वह पुरुष कदाचित पूर्व पुण्य योग से या वर्तमान कुछ योग से उसके संपदा हो जाए,
तो उसके चित्त में फिर धर्म बुद्धी नहीं रहती. म्हणजे थोड्या काळासाठी तुम्ही कदाचित तिथं जोडले जाल धर्मामध्ये, पण जेव्हा त्या धनाची प्राप्ती होणार त्यावेळी सांगितलं तुम्हाला धर्मबुद्धी राहणार नाही. सगळ्यात डेंजर गोष्ट सांगायला लागले. काय कळलं सांगा, कोणाला काय कळलं सांगा. आपण असं काय केलेलं असलं तर आपले परिणाम स्थिर करण्यासाठी म्हणून ऐकायचं किंवा आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. मग त्यासाठी एक दृष्टांत पण सांगितला होता की एक सेठजी होते आणि ते रोज प्रवचनाला यायचे आणि खूप चांगलं त्यांचं अध्ययन होतं म्हणा किंवा काय म्हणायचं, रोज त्यांची रुची असायची त्यामुळे ते रोज जोडले जायचे. आणि ते प्रवचन ऐकत असताना एक दिवस काय झालं की प्रवचन संपल्यानंतर त्यांनी त्या जे कोणी शिकवणारे होते ना, विद्वान पंडित किंवा काय गुरु होते कोण, तर त्यांच्याशी ते बोलले. म्हणले की मला जीवनामध्ये खूप कष्ट आहे, मला काय म्हणायचं, माझं उदरनिर्वाहासाठी सुद्धा पूर्ण साधन नाही आहे माझ्याजवळ, मला खूप दुःख आहे आणि मग मला काहीतरी उपाय सांगा. मग त्यावेळेस गुरूंनी काय केलं, मग त्याला गुरु म्हणजे आता काय म्हणायचं, विद्वान म्हणा कोणीतरी असे होते ते. मग त्यांनी सांगितलं की या मार्गाने तू जर प्रयत्न केला तर तुला धंद्यात यश येईल किंवा असं काहीतरी प्रतिक्रमण कर, सगळ्यांची क्षमावली कर, हे सगळं सांगितलं त्याला. आणि परत एक विधी पण सांगितली की तू कुठल्या रीतीने धन कमवला तर तुला फायदा होईल. मग त्यांनी अवलंबन घेतलं त्याचं आणि त्याला खरंच फायदा झाला. आणि मग काय झालं, थोड्या दिवसांनी त्याला भरपूर धन मिळायला लागलं. तो आता रोज प्रवचनाला येणारा होता. आता काय झालं, धंदा वाढला, धन वाढलं. आता तो 4 दिवसांनी थांबावं, लगेच तोडू नका, 4 दिवसांनी यायला लागला. मग हे रोज बघणार ते विद्वान, हे रोज येणारा मनुष्य स्वाध्यायाला आता का दिसेना. मग 4 दिवसांनी आल्यावर म्हणलं आला तर ठीक आहे, परत 4 दिवस गायब. परत 4 दिवसांनंतर आल्यावर मग आता एक दिवस विद्वानांनीच पकडलं त्याला. म्हणले थांब, प्रवचन संपल्यावर मग त्याला बोलवलं आणि विचारलं काय झालं, का स्वाध्यायापासून तुटलायस. मग तो सांगितला, बोला 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 का, दीपाली भाभी. Recording stopped. तर टोमणा होता तो. तिथे हा मी सांगते ऐका की. अविद्वान आहे म्हणून. नाही नाही ऐका की, लॉजिक मस्त होतं त्यांचं सांगायचं. नाही 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 असं मला पाय पडावं लागते सगळ्याचे. तुम्ही आला बरं झालं या आता. तर त्यांनी काय सांगितलं माहिती का, की म्हणले मी काय फार विद्वान नाही आहे, पण मला जेवढं काय ज्ञान मिळालं, जेवढं काय मला आनंद मिळाला ह्याच्यातून, त्याच्यासाठी किंवा त्याच्या निमित्तात मी सगळे सांसारिक भोग हळूहळू सोडले. मला त्याची गरज नाही वाटली किंवा त्याचा मोह नाही राहिला म्हणून मी ते तुच्छ भोग सोडत गेलो एक एक. पण तुम्ही इतके विद्वान आहेत, तुम्ही इतके महान आहेत की तुम्ही श्रेष्ठ त्याग केलाय. कशाचा, म्हणजे मी तुच्छ गोष्टींचा त्याग केला पण तुम्ही श्रेष्ठ गोष्टींचा त्याग केला म्हटल्यावर महान त्यागी झाला. म्हणून त्यांनी जाऊन काय केले, म्हणजे त्याला उपहास, त्यांना समजावं की आपण किती महान गोष्ट सोडतोय, आपण किती मोठी चूक करतोय, हां असं ह्याच्यासाठी. आणि मग त्या दिवशी ते ताळ्यावर आले. म्हणजे म्हणून म्हणतात की इथं आमचं काय प्रकरण चाललं होतं की धर्माने धनाची प्राप्ती होईल. कदाचित तुम्ही इच्छा करून बसलाय, धर्मामध्ये प्रवेश केलाय किंवा काय पूजन स्वाध्याय आदी करताय आणि इच्छा अशी ठेवली आहे की मला धनाची प्राप्ती हो, लौकिक सुखाची प्राप्ती हो. झाली पण तुमच्या त्या परिणामांच्या काय म्हणायचं, जरासं निर्मळतेने, जरासं विशुद्धीने झाली पण तिथं वैभवाची प्राप्ती तुम्हाला. पण ते वैभव नियमाने तुम्हाला धर्मापासून तोडणार असतं हे सांगतात. म्हणून असं वैभव, अशी संपदा आपल्याला अपेक्षित नसावी, त्याची आपल्याला इच्छा असू नये, जे की आपल्याला नियमाने धर्मापासून, आपल्या स्वभावापासून, आपल्या आनंदापासून दूर नेणारा असणार ते धन.
म्हणून तिथे त्यांनी त्या सेठजींना संबोधन केलं की तुम्ही काय करताय ते सगळं चुकीचं आहे, मग पुन्हा तुम्ही धर्ममार्गामध्ये उपस्थापित व्हा. आणि मग त्यांना तर कळालं, आपल्याला कळालं तर आपलं कल्याण, नाहीतर हाय परत कोणतरी विद्वान येते तुमच्याकडं पाय पडायला येते. तो ऐसी स्थिति उसकी होती है जिसने पहले धर्म नहीं किया किंतु बाहरी धर्म किया और संसारिक इच्छा के लिए किया. वह पुरुष कदाचित पूर्व पुण्य योग से या वर्तमान कुछ योग से संपदा हो जाए तो उसके चित्त में फिर धर्म बुद्धि नहीं रहती. धन यायला लागलं ना तर त्याच्याकडं असं झालं अनेकांचं बरं का. काय म्हणायचं, आमच्याकडं गावाच्या बाहेर राहणारे होते अनेक जण सोलापूरमध्ये, आणि सोलापुरात तिथं मंदिरमध्ये प्रवचन चालायचं, सारखं निरंतर काय ना काय असायचं मंदिरामध्ये, विधान असायचं, कोणी त्यागी आले विद्वान आले, सारखं प्रवचन शिबिर वगैरे असं चालायचं. तर ते तेवढ्या लांबून गावाच्या बाहेरून यायचे, रुची असायची त्यांना, आणि सारखं ते अटेंड करायचे, कसं जमेल तसं त्यांचं सगळं वेळ तिथं घालवायचा प्रयत्न करायचे. मग नंतर त्यांना इच्छा झाली आणि त्यांनी गावात घर घेतलं, मंदिरच्या जवळ घर घेतलं. आता काय झालं म्हणजे आता धर्माला वेळच नाही त्यांना. म्हणजे धर्मबुद्धीच्या निमित्तात धर्माच्या निकट स्थान मिळालं, पण इथं येऊन धर्मबुद्धीच राहिली नाही. म्हणजे म्हणायचंय की काहीतरी इच्छा ठेवून धर्म केला तर अशा रीतीने ती मिळालेली सामग्री तुम्हाला नियमाने धर्मापासून तोडणारी असते. धर्मबुद्धी परत राहत नाही. अपने आप त्यांचं कोणाचं उदाहरण सोडा, आपण आपल्या बाबतीत बघा. आपण पूर्वी किती धर्म केलाय, आता किती करतोय, पुढं किती राहणार आपल्यामध्ये. मग तो सुरक्षित ठेवायचं तर मला माझ्या धर्माची किंवा माझ्या ज्ञानाची परिणती कशी ठेवायला पाहिजे, मी किती सावधान असायला पाहिजे. म्हणजे काय म्हणायचं, आम्हा जेव्हा परगावी असतात त्यावेळेस आम्ही पळून जाऊन शिकायला 8-8 दिवस जाऊन राहायचं, आणि सोलापुरात आल्यावर आम्हा मंदिरात आणि आम्ही कॉलेजमध्ये नाहीतर आम्ही दुसरीकडे कुठं जॉब करायला वगैरे. म्हणजे काय झालं, मग जिथं पाहिजे शिकायची इच्छा होती तर जाऊन दुसरीकडं मिळवलं, पण जेव्हा गंगा दारात आली तर त्याचा उपयोग नाही करून घेतला, तर नियमाने त्या धर्माचा ऱ्हास होत जातो, ती धर्मबुद्धी शिल्लक राहत नहीं. अपने आप के बारे में चिंतन करिए कि मैं बहुत काल संसारी, रागी, द्वेषी, मोही जीवों को देव मानकर रहता रहा और उस आराधना में घोर मिथ्यात्व का बंध किया, जिसके फल में संसार में अब तक घूमता रहा. यदि मैं कभी वीतराग प्रभु की आराधना करता तो मोक्ष मार्ग में बढ़कर कभी निर्वाण ही प्राप्त कर लेता. कधीच मला निर्वाण झालं असतं, पण आजपर्यंत का झालं नाही आहे, निर्वाणाची प्राप्ती का नाही झाली आजपर्यंत मला, कारण मी कुठल्याही एकतर वितरागी देवांच्या निकट आलो तर अशी काहीतरी इच्छा ठेवून आलो, आणि नाही तर कुठल्या सरागी देवी देवतांच्या शरण गेलो, त्याच्या निमित्तामध्ये मला आजपर्यंत अजून वितरागतेची प्राप्ती झाली नव्हती. नाही, म्हणून मी आजपर्यंत निर्वाणाला प्राप्त झालो नाही. मग निर्वाण प्राप्त करायचं तर काय करायला पाहिजे, म्हणजे आपल्या परिणतीमध्ये धर्म उतरायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही काय 24 तास देणार नाही आहे धर्मासाठी, सगळं कार्य सोडून संसार सोडून धर्म करणार नाही आहे, पण काल परवा मी माझ्या भावाला तेच सांगितलं की जरी तुमचं ऑफिस टाईम आहे, किती 12 तास 14 तास त्यांना ऑफिसच्या टाईममध्ये तेवढं वेळ द्यावा लागतो, मग त्याच्यामध्ये म्हटला वेळ मिळत नाही ऐकायला वाचायला वगैरे. मग त्याला मी काय सांगितलं की भलेही नाही ऐकायला मिळू देत, पण तुम्ही भाव तरी करताय का तसे की मला वेळ मिळावा, मी हे ऐकावं, शिकावं, मला सगळं समजावं, ध्यान करावं. हे भाव जेवढे असतील ना तेवढ्या निमित्तात सुद्धा महान पुण्याचा बंध असतो. आणि नियमाने त्यांना तशी योग्यता प्राप्त होणार, तसं वेळ मिळणार, तशी अनुकूलता मिळणार आणि ते धर्म करतील. पण आपण ते भावनेतूनच दरिद्रीपणा असतो आपला, असं म्हणतात आम्हा. भाव सुद्धा उत्कृष्ट करत नाही आपण.
जसं एके ठिकाणी वर्णिजींनी उदाहरण दिलं होतं की छोटी मुलं खेळत होती आणि त्यांनी काय केलं, त्या मातीची भांडी बनवली, मातीचेच जेवण बनवलं आणि मग दोघं तिघं बसलेत जेवायला. काय होतं समोर, सगळं मातीचं होतं बरं का, काय नव्हतं. आणि आपलं त्यांनी असं थोडं थोडं काय ते मातीच्या आकाराचं सगळं बनवलं, लाडू बिडू असं चपाती. मग त्यांनी विचारलं एक माणूस जवळून जात असताना, काय केलं आहे आज तुम्ही जेवायला? तर ते मुलं काय म्हणाली हो, म्हणले भाकरी चटणी पिठलं सगळं केलं आहे. मग म्हणला ते मनुष्य, तुम्हाला आरोपच करायचा आहे ना, म्हणजे काय तिथं काय खरं नाही आहे हां, तर मग चांगल्या गोष्टीचं करा ना, म्हणजे काय पुरी आहे, बासुंदी आहे, लाडू आहेत, शिरा आहे, असं काहीतरी. म्हणजे भावनेतून तर उत्कृष्टता असेल तर खाणार तर नाही आहे, दोन्ही पण असेल, काय भाकरी असेल नाही तर पुरी असेल, तुम्ही खाणार तर नाही आहे, ती माती आहे. पण भाव तर तसे झाले ना की आपण काय खायला बसलोय. श्यामची आई काय करायची, करायचं साधी गोष्ट, पण त्याला पकवानाचं नाव द्यायचं. होय बर म्हणजे माझ्यारी करत होती म्हणजे मुलाला वाढवलं श्यामला. होय बरोबर. श्यामची आई त्या मुलाला काय जे खाऊ घालायची त्याला मोठे मोठे नावं देऊन खाऊ घालायची म्हणे हो. म्हणजे मग त्यामुळे त्याच्यावर तसे संस्कार झाले. म्हणून तर तुम्ही काय करता मुलांना, मेरा राजा बेटा कसला असतो, ते भिकारीचा पोरगा असतो तरी सुद्धा ती त्याला काय म्हणती, राजा. राजा असतो का होतो. मग त्या राजावरनं एक गोष्ट सांगितली बरं का, की एक जंगल होतं आणि त्या जंगलमध्ये माकडं राहत होती. इतकी माकडं होती, माकडांचं जंगल होतं म्हणा. आणि एक दिवस काय झालं, ते उड्या मारत फिरत असं थोडं दूरपर्यंत गेले होते. आणि मग एके ठिकाणी काय झालं, त्या माकडांमध्ये एक खूप मोठा आवाढव्य असा माकड होता जो की त्या सगळ्यांचा राजा होता. आणि वयस्कर होता, अनुभवी होता, सगळ्यांचं रक्षण करणारा, सगळ्यांना गायडन्स करणारा, असं त्याचे चांगले गुण होते त्याच्यामध्ये. एक दिवस काय झालं की ती माकडं खेळत खेळत दूरपर्यंत गेली आणि त्यांना एक ठिकाणी एक वन मिळालं की ज्याच्यामध्ये फळं होती चांगली. आणि मग त्यांना आवडलं ते फळ, म्हटल्यावर त्यांनी राजासाठी घेऊन आले, माकड राजासाठी, आणि सांगितले की हे खूप टेस्टी फळ आहे. मग त्या राजाने पण टेस्ट करून बघितलं तर खरंच आवडलं, ते होता आंबा. आणि मग राजाने काय केलं, म्हटले की सगळेजण तुम्ही त्या लाभ घ्या, त्या सगळ्यांना ते फळ मिळू दे, खावा तुम्ही सगळे, तिथं जाऊन बघा वगैरे सगळं झालं. आणि झालं काय, ते सगळे जेव्हा माकडं गेली होती ना तिथं, तर त्यांना कळालं की ते जिथं नदीच्या किनारी ते वन होतं ना, तर त्या पुढं मनुष्यांनी येऊन डेरा टाकला होता. आणि मग ते पण आंबा खाणारे होते. मग त्या माकडांना त्याची भनक लागली. मग ते येऊन लगेच त्यांनी काय केलं, राजाला सांगितलं की म्हणले त्या नदीच्या पलीकडंच माणसं आली आहेत आणि जे की कदाचित आपल्यावर आक्रमण करतील, कदाचित ते वन नष्ट करून टाकतील, कदाचित आपल्याला ती फळं परत मिळणार नाहीत, आता काय करायचं. मग राजाने विचार करून काय सांगितलं, लगेच सगळी फौज घेऊन जावा आणि त्या झाडाची सगळी आंबे तोडून आणा, कसले का असेनात, एक सुद्धा आंबा ठेवायचा नाही तिथं. मग ऑर्डर बाय ऑर्डर सगळी माकडं गेली आणि त्या वनातली सगळी जसे काय असतील, पिकलेली न पिकलेली कशी असतील, सगळी आंबे तोडून आणले, सगळी झाडं रिकामी. फक्त झालं काय, एका झाडाला एक आंबा शिल्लक राहिला, तो पडला. ह्यांच्या नकळत हे सगळे आले इकडं आणि तो पडला आणि म्हणले की त्या नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन त्या मनुष्यांच्या क्षेत्रामध्ये पोचला. तिथल्या मनुष्यांनी तो उचलला आणि बघितला तर खूप चांगला दिसलं फळ काहीतरी. ते घेऊन गेले, चांगली वस्तू राजाला द्यायची असती. मग त्या मनुष्यांच्या राजाकडे त्यांनी ती नेली आणि सांगितलं की हे खूप स्वादिष्ट फळ आहे, तुमच्यासाठी अर्पण. पण राजा काय करतो, विवेकी असतो. तो म्हणतो कशावरनं विषारी नसेल, कसं खायचं न माहिती असलेलं फळ. म्हणले कट करा, 4 जण खावा, मग मला द्या. मग 4 फोडी गेल्या की मग 4 जणांना त्याचं टेस्ट करायला मिळालं तर सगळ्यांना आनंद झाला, इतका गोड आंबा होता. आणि मग त्यांनी म्हणले राजाला की खरंच स्वादिष्ट आहे आणि तुम्ही घ्या.
मग ते खाल्लं तर त्या राजाला खूप आवडला, ते फळ त्याला खूप आवडलं आणि सांगितलं की लगेच शोध लावा आणि कुठं आहे ते वन मला सांगा, मला अजून भरपूर आंबे पाहिजेत. मग त्यांनी सांगितलं असं असं त्या नदीच्या पलीकडं वन आहे आणि तिथं ते आंबे होते, पण तिथं माकडांची वस्ती आहे, भरपूर माकडं आहेत आणि तिथं ते आपल्याला उपद्रव करतील. म्हटल्यावर राजाने काय केलं, राजा म्हटला मला कुठल्याही प्रकाराने मला ते आंबे पाहिजेत, तुम्ही जाऊन त्या माकडांचा नाश करा, त्यांना पळवा, काय पण करा, पण मला सगळे आंबे पाहिजेत. आणि मग गेले सगळे सैनिक, हे कळालं माकडांना, माकडं गेली राजाकडं आणि सांगितले की सगळे माणसं आपल्यावर चढाई करायला यायला लागलेत, ते आपल्याला नष्ट करतील, आपल्याला मारून टाकतील, आपण काय करायचं. म्हणल्यावर राजा विवेकी होता, तो म्हणाला की सगळ्या सैन्याला सांगा, सगळ्या प्रजेला सांगा, म्हणजे माकडांच्या, की आपण आपलं बस्ती हलवणार आहे आणि टेकडीच्या दुसऱ्या साईडला आपण तिकडं जाऊन बांबूचं वन आहे तिथं आपण राहू, म्हणजे ते काय आपल्याला त्रास देणार नाही. आणि सगळ्यांचं ठरलं, शीघ्र लगेच निघायचं म्हणून सगळ्यांना ऑर्डर दिल्यावर सगळे तिथंपर्यंत गेले, पण टेकडीचं टोक होतं ना त्याच्यामध्ये अंतर जास्त होतं आणि उंच होतं, त्यामुळे ती माकडं चढून तिकडं जाऊ शकत नव्हती. तर हे जे मोठं अवाढव्य माकड होतं ना राजा, त्यांनी काय केलं, त्या दोन टेकडीच्या मध्ये जाऊन उभारला तो आणि मग त्याच्या खांद्यावरून क्रॉस करून सगळी माकडं दुसऱ्या साईडला गेली. दिसलं का तुम्हाला कसं म्हणायचं आहे, म्हणजे तो पूल झाला त्या दोन्ही टेकडींच्या मध्ये उभारला जाऊन आणि सगळ्या माकडांना त्यांनी पास केलं. हे सगळं दृश्य मनुष्यांची टीम येऊन तिथं बघत होती, त्यांच्यामध्ये त्यांचा राजा पण होता बरं का. आता एकदा झालं काय की सगळी माकडं चालली होती, त्याच्यामध्ये एक माकड असं होतं की जे त्या राजाच्या विरोधी होता, कुठल्या माकडांच्याच राजाचा विरोधी एक माकड होतं, ज्याला की तो राजा पसंत नव्हता, त्याच्याशी वैर होतं. तर त्यांनी काय केलं, जाताना एक धारदार काय म्हणायचं लाकडाचं तुकडा घेतला होता, खूप अणकुचीदार होता तो, खूप टोकदार होता. आणि त्यांनी काय केलं, ते घेऊन जात असताना जस्ट त्याच्या खांद्यावरून पास होता होता शेवटी त्यांनी काय केलं, ते लाकूड त्याच्या छातीमध्ये खूप असलं राजाच्या आणि पुढे गेला. हे दृश्य मनुष्यांच्या राजाने बघितलं, तरी सुद्धा माकडांनी आपला तोल सोडला नाही किंवा त्याला काय केलं नाही, कारण अजून माकडं पास होत होती त्याच्या खांद्यावरनं. म्हटल्यावर तो तसाच उभा राहिला, त्याच्या छातीतून रक्त गळायला लागलं, त्याला वेदना व्हायला लागल्या, तरी सुद्धा तो स्थिर उभारला होता. का? मग हे बघितलं की सगळे माकडं जेव्हा गेली त्यावेळेस हा कोसळला, तो पडला की लगेच मनुष्यांच्या राजाने सांगितलं सगळ्यांना की जावा आणि त्याची रक्षा करा, त्याला वैद्यांकडून उपचार करवा, त्याला औषध द्या, त्याचं बँडेज करा, काय त्याला उपाय असतील ते करा, तो वाचायला पाहिजे. मग ते दृश्य बघितलेलं त्याला काय म्हणायचं टच झालं होतं ना त्या राजाला, की किती त्याला वेदना आहेत आणि कितीतरी तो स्थिर आहे म्हणून. म्हटल्यावर ते लगेच सैनिकांनी काय केलं, वैद्याला आणवलं, त्याला पट्टी केली, मरहमपट्टी, आणि थोडासा आराम मिळाला, अजून तो होता, जगत होता. मग जाऊन ह्या मनुष्यांच्या राजाने विचारलं त्याला, त्या माकडांच्या राजाला, म्हणले की तुला इतकं वेदना असताना, तुझ्याबरोबर इतकं तो गैर वागलेला असताना तू का त्याला दंड दिलं नाही किंवा तू का त्याला आश्रय दिलास, त्याला का सांभाळलं, त्याची का रक्षा केली तू. तर त्यावेळेस माकडांच्या राजाने काय सांगितलं, म्हणले की ती माझी प्रजा आहे आणि मी राजा आहे. राजाचं कर्तव्य काय, कोणीही कसाही असलं तरी सुद्धा त्यांची रक्षा करणं हे माझं कर्तव्य आहे. कोणी गैर वागलं म्हणून मी त्याला काय सोडून देऊ शकत नाही, त्याच्या विरुद्ध वागू शकत नाही, राजाचं ते भूमिका नाही आहे. त्यामुळं मी सगळ्यांची काळजी घेणार हे माझं प्रण होतं जेव्हा मला राजा बनवलं त्यावेळेस. आणि असं म्हणला आणि सांगितल्यावर थोड्या वेळात तो मेला. ह्याच्यातून त्या मनुष्यांच्या राजाला बोध मिळाला. काय मिळाला सांगा, तुम्ही सगळे राजे, तुम्हाला काय बोध मिळाला सांगा. हां, त्यांनी काय केलं होतं, पण मग त्यांनी सांगितलं की नाही, त्यांनी काय केलं होतं मनुष्यांच्या राजांनी, त्यांनी ते आंबा आणल्यावर सगळ्यांना खायला लावलं होतं.
जर विषारी असेल तर ते सगळे मरतील आणि मग मी खाणार. म्हणजे काय झालं होतं, एक्झॅक्ट ऑपोजिट वृत्ती होती मनुष्यांच्या राजाची. आणि माकडांच्या राजाची कोणालाही वेदना होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःवर सगळ्या वेदना घेतल्या, सगळं दुःख झेललं आणि मग तिथं सगळ्या माकडांना त्यांनी पास केलं होतं. म्हणजे ह्याच्यावरून त्या राजाला बोध मिळाला की मी किती चुकीचं वागतोय. राजा असताना मला प्रजेचं सांभाळ करणं हे माझी ड्युटी आहे, पण मी काय केलं, त्यांना दुःखात टाकलं, त्यांना रिस्क दिली पहिल्यांदा आणि त्यांनी खाऊन बघितल्यावर ते जर विषारी नाही कळल्यावर मी खाल्लं. म्हणजे मी किती चुकीचा आहे, स्वार्थी झाला. हां, मग त्याच्यावरून सांगायचं होतं की राजा असतो तो असा असतो. मग तुम्ही कोण आहे हो, तुम्ही कोण? सगळे आपण एकतर काय म्हणलं, घरामध्ये गृहस्थीमध्ये असताना तुम्ही राजा आहात, कारण घर कारभारामध्ये तुम्हाला सगळ्यांचा सांभाळ करायचं, रक्षा करायची आहे, तर तिथं तुम्ही राजेपद कसं सांभाळता. आणि दुसरं सांगितलं की प्रत्येक आत्मा, प्रत्येक जीव राजा आहे. तो काय करतो, तुमच्यावर येणारी निगेटिव्हिटी, तुमचे सगळे अशुभ विचार, विषय कशाय हे तुमच्यावर जेव्हा आक्रमण करतात किंवा त्यांच्या संयोगात तुम्ही येता, त्यावेळेस तुमचा रोल काय ॲज अ राजा? त्यांना सांभाळायचं का? म्हणजे त्याच्यापासून, त्या सगळ्या विकारी भावांपासून आपल्या गुणांचं, आपल्या वैभवाचं, आपल्या प्रजेचं रक्षण करणं. अनंत गुणी तुमची प्रजा आहे, तर त्याच्यामध्ये आपली रक्षा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तेच राजाचं रोल आहे. म्हणजे रॉयल जे म्हणतात ना, रॉयल पर्सनॅलिटी कशाला म्हणायचं, असं भारदस्त व्यक्तिमत्व असतं ते राजा म्हणजे. त्यामुळं असं सामान्यांना तशी वृत्ती नसते, तसे विचार नसतात. म्हणून आपले विचार कसे आहेत हे आपण पडताळा. इथं पहिल्यांदा म्हटलं अरिहंत सिद्ध भगवान राजा आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना सांभाळत आहेत. कसं सांभाळत आहेत हो? त्यांना कळलं की तुम्ही सगळे दुःखी आहात, तर तुमच्या दुःखाचा नाश कसा होईल, तुम्हाला सुरक्षित कसं करता येईल, ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करून काय केलं, दिव्यध्वनीतून सगळं सांगितलं तुम्हाला. गरज नसताना, त्यांना काय आवश्यकता नाही तुम्हाला सांगण्याची, पण तरीसुद्धा त्यांनी सगळा उपदेश तुमच्यासाठी दिला आणि तुम्हाला मार्ग दाखवला. त्यामुळं ते राजा म्हणून त्यांची शरण जावा, नाहीतर स्वतःच्या आत्मराजाची शरण जावा. अन्यथा बाहेर कोणीही आपल्याला शरणस्थान नाही. म्हणून काय सांगितलं, चत्तारी शरणम पव्वज्जामी. शरण नाही, शरण. चत्तारी शरणम पव्वज्जामी. ऐकलं का तुम्ही कालचं? चत्तारी म्हणजे काय? काय ऐकलं दीपाली भाभी? चत्तारी म्हणजे काय? चत्तारी म्हणजे आणि अरी म्हणजे शत्रू. हां, तर चत्ता म्हणजे त्यक्त्वा. त्यक्त्वा म्हणजे सोडून किंवा सोडलेला. कोणाला सोडलं. अरी म्हणजे शत्रू. मग ते कर्मशत्रू आहेत. अशा 4 घाती कर्मांना ज्यांनी सोडलं ते अरिहंत. 8 कर्मांना ज्यांनी सोडलं ते चत्तारी सिद्ध. पुढं जे कोणी सोडत आहेत अजून ते आचार्य, उपाध्याय, साधू, हे सुद्धा चत्तारी. आणि ज्याच्यामुळं आपण सोडणार, ज्याच्या निमित्तात की ते सोडण्याचा मार्ग मिळतो, तर तो चत्तारी शरणम पव्वज्जामी. म्हणजे काय, केवली पण्णतम धम्मम शरणम पव्वज्जामी, किंवा ते मंगल आहे, उत्तम आहे. कोण? केवली प्रणीत धर्म. म्हणून सांगतायत की 4 प्रकारच्या म्हटलं तरी सुद्धा चालतंय, त्याच्यामध्ये 4 प्रकारचे मंगल आहेत, उत्तम आहेत, शरण आहेत. किंवा चत्तारीचा अर्थ हा पण केला की कर्मशत्रूंचा ज्यांनी नाश केला असे ते अरिहंत, सिद्ध, साधू आणि केवली प्रणीत धर्म माझ्यासाठी. हां, केलं की त्याचं पण काल आपण काय, अर्ह म्हणजे पात्र, आणि अरिहंत म्हणत असताना अरी म्हणून शत्रूचा ज्यांनी हंत म्हणजे नाश केलाय असे ते
अरिहंत असं वेगळे त्यांनी अर्थ करून. अर्ह म्हणजे पात्र, म्हणजे उत्कृष्ट पात्र आहेत, श्रेष्ठ आहेत, पूज्य आहेत, त्याच्याच रिलेटेड शब्द घेतला तो अरिहंत. दीदी बोला की. अर्ह मध्ये ह हलंत का पूर्ण आहे? पात्रच्या जो अर्ह ह वर ह पूर्ण आहे की, आणि रफार आहे वर. अर्ह म्हणत असताना पूर्ण आहे तो ह. अर्हचा शब्दशः अर्थ पात्र, म्हणजे श्रेष्ठ उत्कृष्ट पात्र आहे तसे ते अरिहंत. अजून काय त्याचे अर्थ असतील तर बघावं लागतील, पण याच्यात तर तसं काय घेतलं नाही आहे. तर मला काय सांगायचं होतं की प्रभूंचं जेव्हा आपण स्मरण करतो किंवा ध्यान करतो, पूजन करतो, तर कुठलीही अपेक्षा ठेवणं योग्य नाही. असं चांगलं घेतलं पॅरेग्राफ की जर तुम्ही धनाची इच्छा ठेवून पूजन केलात तर पुण्य का पाप? पुण्य असं त्यांनी सांगितलं बरं का. एक अपेक्षा आता, कारण शुभ विषय आहे, श्रेष्ठ विषय आहे. थांबा हो, नाही ऐका की, थांबा की. तर त्याचं फळ म्हणून तुम्हाला धनप्राप्ती होईल, तुम्हाला इच्छित वस्तू प्राप्त होतील, पण नियमाने ती वस्तू तुम्हाला धर्मापासून तोडेल असं त्यांनी शाप दिले तुम्हाला. आता मागा काय काय मागता म्हणजे येऊन जर धर्माच्या जवळ, निर्मोहीच्या जवळ मोहाची अपेक्षा कराल तर नियमाने तुमचा धर्म नष्ट होणार, भ्रष्ट होणार. पापानुबंधी पुण्य. बरोबर, पापानुबंधी पुण्य म्हणा. म्हणजे आहेत परिणाम आत्ता म्हणून तो पूजन तरी करतोय, बाहेर तरी वेळ घालवत नाही अशुभ विषय कशामध्ये, तेवढ्या निमित्तात त्याला साताचा आश्रय होईल. कशाला तिसरा भाव? त्याच भावातून मेला तरी पण जाऊ शकतो, कारण धर्मापासून दूर झाला ना. म्हणून सांगितलं की कुठलीही इच्छा न ठेवता, तेच सांगितलं की गोष्ट सांगितली आम्ही त्यासाठी. आता ऐका. म्हणून कुठलीही अपेक्षा न करता अशी निरपेक्ष भक्ती करा, तर आपल्याला न मागता सगळ्या धनाची काय त्या षटखंडाची प्राप्ती होते भरत चक्रवर्तीला. आणि एक वाक्य मी वाचलं काल काय की त्या षटखंडासाठी तो चक्रवर्ती काहीही करत नाही, षटखंडच नाही, त्याला जे काय वैभव प्राप्त झालंय ना त्याच्यासाठी तो काहीही पुरुषार्थ करत नाही, पण तरी सुद्धा त्याला ते प्राप्त होतं. कसं? इतकं वैभव, इतकं सगळं संपदा, भोग सगळं अनपेक्षित मिळालंय त्याला. मग त्याच्यातून सांगायचंय की तुम्ही जाऊन देवाजवळ का मागताय? मग ते ती गोष्ट मागण्यासाठी म्हणून देवाजवळ जाऊ नकात. म्हणून सांगितलं की त्यांनी जे प्राप्त केलंय ते प्राप्त करण्यासाठी त्यांच्याजवळ जातोय आपण. तसा आनंद मला सुद्धा भोगायचा आहे, तसं रूप मला सुद्धा प्राप्त हो, ह्याच्यासाठी म्हणून वंदन करा, पण कुठलीही इच्छा ठेवून करू नका. ओम. जाणा पहा, अरिहंत भगवान निरपेक्ष आहेत, अनंत सुखी आहेत, निष्परिग्रही आहेत, समता स्वभावी आहेत. त्यांच्याप्रमाणे हा मी आत्मा देखील सर्व इच्छा आकांक्षांनी रहित, निरीह आहे, निकांक्ष स्वरूप आहे. परद्रव्याचा भोग घेणे हा माझा स्वभाव नाहीच. परद्रव्यामध्ये माझा आनंद नाहीच. मी तर स्वाधीन सुखी आहे जाणा. कर्माधीन नाहीच. स्वतंत्र स्वरूपोहम. अरिहंत स्वरूपोहम.
सर.